आपण बघणार आहोत जे काही सिम्प्लिफाईड बुक आहे 37 अंक, त्यामधून आपण प्रमुख नेमणुका बघणार आहोत. त्यामध्ये फक्त जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेच आपण इथे घेणार आहोत. बघा त्यामध्ये हे फक्त रिव्हिजन सिरीज आहे त्यामध्ये. चला तर आपण स्टार्ट करू. बघा पहिली न्यूज आहे त्यामध्ये. पहिली न्यूज आहे अजय भूषण पांडे यांची नियुक्ती झाली. बघा कुठं, तर आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे उपाध्यक्ष झालेत. बघा ते आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो AIIB, त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. कोणाची? अजय भूषण पांडेची. आणखीन ते मार्च 2025 कुठे कामाला होतं? 3 वर्षे ते राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून काम केले त्यांनी, लक्षात ठेवा त्यामध्ये. आणि 1984च्या बॅचचे, बघा हे इम्पॉर्टंट बघा त्यामध्ये, 1984च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी, महाराष्ट्राचे होते त्यामुळे इम्पॉर्टंट बघा त्यामध्ये, महाराष्ट्र कॅडरचे IAS अधिकारी होते ते. ठीक आहे. नंतर आहे बघा न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी. बघा त्यामध्ये न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांची खूप इम्पॉर्टंट आहे बघा त्यामध्ये. तर दिनेश महेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. बघा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी यांची नियुक्ती झालेली बघा त्यामध्ये. तर ते कितवे आहेत? तर ते 23वे आहेत. बघा इथं सांगितले मी 23वे न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी कितवे कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत? तर 23वे आहेत. तर 22वे कोण होते? तर ऋतुराज अवस्थी होते. बघा ऋतुराज अवस्थी. त्यामध्ये वरी कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. तर एक कायदा आयोग एक गैरवैज्ञानिक संस्था आहे, ते एक लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर आहे बघा, नंतर आहे शार्ली बॉचवे राष्ट्रकुलच्या महासचिव झाल्यात. ते घाना या देशाचे आहेत. तर शार्ली बॉचवे राष्ट्रकुलच्या महासचिव झालेत, राष्ट्रकुलच्या महासचिव. बघा इथं शार्ली बॉचवे हे 7व्या सरचिटणीस, त्याला आपण महासचिवला सरचिटणीस म्हणतो, तर हे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. बघा ते शार्ली बॉचवे. ठीक आहे. तर ते राष्ट्रकुल महासचिव पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पहिल्याच आफ्रिकन महिला आहेत. पहिल्या आफ्रिकन महिला आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा जे काही शार्ली बॉचवे आहेत ते राष्ट्रकुलच्या महासचिव होणाऱ्या आफ्रिकन पहिल्याच महिला आहेत. बघा त्यामुळे लक्षात ठेवा ते पॉईंट्स. ठीक आहे. नंतर आहे निधी तिवारी. बघा निधी तिवारी यांची नरेंद्र मोदींच्या खाजगी सचिव म्हणून नियुक्ती झाली. बघा कुणाची? निधी तिवारी. बघा त्यामुळे निधी तिवारी. तर IFS अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खाजगी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. बघा तेवढं लक्षात ठेवा, निधी तिवारी यांची नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. ठीक आहे. नंतर आहे बघा, नंतर आहे कर्टी कावेंट्री यांच्या IOCच्या अध्यक्षपदी, म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी आहे ना, म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी यांच्या अध्यक्षतेपदी कोणाची निवड झालेली बघा त्यामध्ये? तर कंट्री कावेंट्री यांची IOC म्हणजे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्या अध्यक्षतेपदी नियुक्त झालेली आहे. तर किती आहेत? ते 10व्या महिला ठरल्या आहेत बघा त्यामध्ये. आणि एक लक्षात ठेवा, पहिल्याच महिला आहेत आणि पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती ठरल्या आहेत. बघा पहिल्याच महिला आहेत आणि पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती ठरल्या आहेत, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघा त्यामध्ये. काय काय बघितलं आपण? कर्टी कावेंट्री IOCच्या अध्यक्ष झालेले आहेत ते, आणि IOC म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी, आणि ते पहिल्याच महिला आहेत आणि पहिल्याच आफ्रिकन व्यक्ती ठरल्या आहेत, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघा त्यामध्ये. तर नंतर आहे बघा आपण संक्षिप्त घडामोडी बघणार आहोत त्यामधून. तर संक्षिप्त घडामोडीमध्ये पहिली पॉईंट्स आहे बघा त्यामध्ये, अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. बघा कुणाच्या विधानसभे बघा त्यामध्ये? अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष ठरले. बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. बघा विधानसभा. तर तेवढं लक्षात ठेवा, अण्णा बनसोडे यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवडणूक झाली. नंतर बघा वित्त आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोण झाले बघा? मुकेश खुल्लर. बघा वित्त आयोगाच्या, पण वित्त आयोग कुठला? तर ते महाराष्ट्राचे वित्त आयोगाच्या विषयी बोलते बघा. महाराष्ट्राच्या राज्यातील जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधी वाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षतेपदी मुकेश खुल्लर, लक्षात ठेवा 6वे वित्त आयोग कुणा? एक मुकेश खुल्लर यांची वित्त आयोगाच्या अध्यक्षतेपदी नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. महाराष्ट्राच्या, लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या वित्त आयोगाच्या पदी. नंतर आहे प्रवीण सूद यांची मुदतवाढ देण्यात आली. बघा केंद्र सरकारने केंद्रीय CBIचे संचालक प्रवीण सूद यांची 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. फक्त लक्षात ठेवा CBIचे जे काही संचालक आहेत प्रवीण सूद यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नंतर पॉईंट आहे बघा फ्रेडरिक मर्ज फक्त एवढं लक्षात ठेवा जर्मनीच्या चान्सलरपदी नियुक्त झालेली. बघा कुणाची? फ्रेडरिक मर्ज. फ्रेंड लक्षात ठेवा, फ्रेंड असं फ्रेंडवरून कुणाचं? जर्मनीच्या चान्सलरपदी, म्हणजे फ्रेंड आहे ना तो मनी देतो, म्हणजे कोण? मनी, जर्मनी. ठीक आहे. नंतर आहे
नंतर आहे अँथनी अल्बॉनिस बघा, अँथनी अल्बॉनिस आहे ना, अँथनी अल्बॉनिस त्यांची सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून निवडणूक झाली बघा. अँथनी अल्बॉनिस, लक्षात ठेवा, अँथनी अल्बॉनिस सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले बघा. कोण? अँथनी अल्बॉनिस. ठीक आहे. नंतर आहे बघा त्यामध्ये नर्मदेश्वर तिवारी यांची हवाई दलाचे नवे उपप्रमुख लक्षात ठेवा, हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्त झाली आहे. कोणाची? तर नर्मदेश्वर तिवारी यांची हवाई दलाचे नवे उपप्रमुख लक्षात ठेवा, नवे हवाई दलाचे उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती झालेली आहे. नंतर आहे कमला बिसेसार यांची त्रिनाद आणि टोबॅगाच्या पंतप्रधानमध्ये भारतीय वंशाचे आहेत. ते त्रिनाद आणि टोबॅगाच्या जे काही PM आहेत ते त्याला भारतीय वंशाचे कमला प्रसाद बिसेसार यांची निवड झाली बघा. कमला बिसेसार त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या PM झाल्यात बघा, ते भारतीय वंशाचे, तेवढे लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर आहे देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाले बघा. देवेन भारती यांची झाली बघा. देवेन भारती मुंबई पोलीसच्या आयुक्तपदी नियुक्त झाली बघा, तेवढे लक्षात ठेवा. देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाली आहे. नंतर आहे खुनिंग पटमा लिस्वदत्रकुल, आणि ते काय आहेत बघा, चीनमधील झियामिन येथे झालेल्या बघा, ते चीनमध्ये 86वी BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची बैठक झाली बघा, 86वी. त्यामध्ये चीनमधील झियाजिन येथे झाली आहे, आणि झियाजिन झाली तेवढं लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये यांची डायरेक्टर्सच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती झाली बघा. त्यामध्ये अध्यक्षपदी बघा, हे जे आहे ना खुनिंग पटमा, हे BWF यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली आहे. खुनिंग पटमा लिस्वदत्रकुल. ठीक आहे. नंतर आहे जितेंद्र मिश्रा आहे ना, जितेंद्र मिश्रा यांची समर्थित इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स फॉर चिल्ड्रन्स अँड यंग पीपलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले बघा. त्यामध्ये समर्थित इंटरनॅशनल सेंटर ऑफ फिल्म्स अँड फॉर चिल्ड्रन्स अँड यंग पीपलचे अध्यक्ष म्हणून जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती झाली बघा. त्यामध्ये नंतर आहे बघा क्लॉस शॉब यांचा राजीनामा दिला, व जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आहे क्लॉस शॉब यांनी क्लॉस शॉब यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे काही संस्थापक क्लॉस शॉब यांनी विश्वस्त मंडळाच्या जे काही त्यांच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी, फक्त लक्षात ठेवा. नंतर आहे TB शंकर आहे ना, ते RBIचे डिप्युटी गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्ती झाली बघा. त्यांची कुणाची? कुठे? RBIच्या डिप्युटी गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे. कुणाची? TB शंकर यांची RBIचे डिप्युटी गव्हर्नरपदी पुन्हा नियुक्ती झाली बघा. नंतर आहे अरविंद श्रीवास्तव आहे ना, तर अर्थ मंत्रालयाच्या महसूल सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. कुणी? अरविंद श्रीवास्तव. अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून पदभार कुणी स्वीकारला? तर अरविंद श्रीवास्तव. नंतर आहे मंगीलाल जाट आहे बघा. मंगीलाल जाट यांची कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे नवी सचिव म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून नियुक्त झाले बघा. त्यामध्ये 2 पॉईंट लक्षात ठेवा. त्यामध्ये मंगीलाल जाट यांची कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे नवी सचिव आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून नियुक्त झाले बघा. त्यामध्ये मंगीलाल जाट. ठीक आहे. नंतर आहे राहुल पांडे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्त झाले बघा. कुणी? राहुल पांडे यांची मुख्य माहिती आयुक्त. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ पत्रकार कोण? राहुल भालचंद्र पांडे यांची राज्याच्या मुख्य नियुक्ती आयुक्तपदी मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्त झालेली बघा. त्यामध्ये तेवढं लक्षात ठेवा. त्यामध्ये नंतर आहे डॉनियल नोबोआ इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष झाले बघा. तेवढे लक्षात ठेवा. डॉनियल नोबोआ इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष. कोणते? इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष झाले बघा, डॉनियल नोबोआ. ठीक आहे. नंतर आहे आरती सुब्रमण्यम हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने भारती सुब्रमण्यम यांची कार्यकारी संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले, आणि ते पहिल्याच महिला ठरल्यात बघा. लक्षात ठेवा. त्यामध्ये आरती सुब्रमण्यम हे जे आहेत ना, तर ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने आरती सुब्रमण्यम यांची कार्यकारी संचालक, अध्यक्ष बघा, कार्यकारी अध्यक्ष प्लस मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले, आणि ते TCSच्या पहिल्या महिला आणि CEO ठरल्या आहेत बघा. TCSच्या पहिल्या महिला CEO ठरल्या. नंतर आहे मीराबाई चानू आहेत ना, त्यांचे ॲथलीट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले बघा. मीराबाई चानू ॲथलीट, ते ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती आहेत बघा. त्यामध्ये
मीराबाई चानू ॲथलीट कमिशनची अध्यक्षता, वेट लिफ्टर आहेत ते वेट लिफ्टर, तेवढं लक्षात ठेवा. नंतर आहे प्रवीण परदेशी आहेत ना, प्रवीण परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती झाली बघा. कुणाची? प्रवीण परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. नंतर आहे मरियम अलेक्झांडर बेबी यांची मर्कसवादी नेते आणि केरळचे माजी मंत्री मरियम अलेक्झांडर बेबी यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नवीन सरचिटणीस म्हणून अध्यक्ष बघा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्त झाले बघा त्यामध्ये. नंतर आहे सीमा अग्रवाल आहेत ना, तर ते सीमा अग्रवाल यांची अग्निशामक बचाव आणि बचाव सेवांचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले बघा त्यामध्ये, सीमा अग्रवाल यांची. ठीक आहे. नंतर आहे न्यायमूर्ती अरुणा पर्ले यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीने जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले बघा. जम्मू काश्मीर आणि लडाख यांचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले बघा. कुणाची? न्यायमूर्ती अरुण पल्ली. ठीक आहे. नंतर आहे सोशिन नक्वी आहे बघा. भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची ACC म्हणजे आशियाई क्रिकेट परिषदेचे बघा. ACC म्हणजे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून स्वीकारले बघा. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोणाला? तर सोशिन नक्वी यांची नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. नंतर आहे कमला हसन यांची नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. कुठे? तर फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मीडिया अँड इंटरनेट कमिटी साऊथच्या अध्यक्षतेची नियुक्ती करण्यात आली आहे कमला हसन. नंतर आहे शिवसुब्रमण्यम रमन यांची केंद्र सरकारने पेन्शन निधी नियामक प्राधिकरणाचे म्हणजे त्याला पेरडा म्हणतो त्यामध्ये त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले बघा त्याचे. नंतर हे काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये, जे हायलाईट केलेले ते काही पॉईंट्स एवढे इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये मी घेत नाही आहे त्यामुळे. नंतर आहे CM सेट्टी बघा. CM सेट्टी त्यामध्ये इंडियन बँक्स असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीने स्टेट बँक ऑफ इंडियाचे SBI अध्यक्ष CS सेट्टी यांचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले बघा त्यामध्ये. इंडियन बँक्स असोसिएशन व्यवस्थापक समितीने कुणाच्या? तर स्टेट बँक ऑफ इंडियाने SBIचे अध्यक्ष CS सेट्टी यांचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नंतर आहे जय भट्टाचार्य यांची नियुक्ती कधी झाली बघा त्यामध्ये. जय भट्टाचार्य यांची नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या NIH याच्या 18व्या महासंचालक म्हणून नियुक्ती झाली बघा त्यामध्ये. कुणाच्या? जय भट्टाचार्य यांची भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत ते आणि त्यांच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या 18व्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली बघा. ठीक आहे. नंतर आहे डॉक्टर हरीश टंडन यांचे ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. खूप इम्पॉर्टंट आहे बघा. ओडिशा डॉक्टर हरीश टंडन म्हणून ओडिशा येतो बघा त्यामध्ये. डॉक्टर हरीश टंडन यांची नियुक्ती झाली बघा. ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली बघा. नंतर आहे हे काही इम्पॉर्टंट नाही त्यामध्ये नेतुंबो नंदी नैदेतवाह बघा. थोडंसं नाव हार्ड आहे. नेतुंबो नंदी नैदेतवाह यांची नामिबिया राष्ट्राच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली बघा. नामिबियाची इम्पॉर्टंट आहे त्यामुळे पहिल्या महिला आहेत त्यामुळे नामिबियाच्या राष्ट्र महिला आयोगाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. नंतर आहे अजय सेठ नवीन वित्त सचिव आहेत बघा. नवीन वित्त सचिव आहेत बघा त्यामध्ये अजय सेठ. नंतर अजय सेठ यांची नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली बघा. नंतर आहे विजय चाफेकर यांची नियुक्ती झाली बघा. विजय चाफेकर रिकॅप याचे संचालक म्हणून नियुक्त झाले बघा. रिकॅप एवढं लक्षात ठेवा. हे बघा रिकॅप असले तर रिकॅप ISC रिकॅपचे नवीन संचालक म्हणून विजय चाफेकर यांची नियुक्ती झालेली बघा. विजय रिकॅप. नंतर आहे के श्रीकांत यांचे देशभरातील टाळता येण्याजोगे अंधत्वाचे उच्चाटन करण्यासाठी समर्पित व्हिजन 2020 इंडियाचे सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. के श्रीकांत यांची देशभरातील टाळता येण्याजोगे अंधत्वाचे उच्चाटन करण्यासाठी समर्पित व्हिजन इंडियाचे सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. कुणाची? के श्रीकांत यांची. इम्पॉर्टंट न्यूज आहे ती. आयुष्मान खुराना. नंतर आयुष्मान खुराना फिट इंडिया आयकॉनचे आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले. कुणाला? आयुष्मान खुरानाला फिट इंडियाचे आयकॉन म्हणून कुणाला घोषित करण्यात आले? तर आयुष्मान खुरानाला. एवढे लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर आहे भारत नार्कोटिक ड्रग आयोगाच्या अध्यक्षतेची निवडणूक झाली बघा. नार्कोटिक ड्रग्स बघा इम्पॉर्टंट न्यूज आहे त्यामध्ये. तर ह्याची भारताची नार्कोटिक ड्रग्स यांची
आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले बघा. नार्कोटिक ड्रग आयोगाचे अध्यक्ष कोण झालेत? भारत. जागतिक ड्रग्सची संबंधित बाबीसाठी प्राथमिक धोरण ठरणारी संस्था असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या नार्कोटिक ड्रग संस्थाच्या आयोगाचे 68वे सत्राचे अध्यक्ष भारताने स्वीकारले बघा. भारताने 68वे सत्राचे अध्यक्ष. आणि त्यामध्ये प्रतिनिधी म्हणून आपले भारताचे शंभू एस कुमारन यांनी भूषवले बघा. शंभू एस कुमारन पहिल्यांदा भारताचे अध्यक्षस्थान भूषवले बघा. त्यामध्ये शंभू एस कुमारन. नंतर आहे मार्क कर्नी. आता मार्क कर्नी म्हणजे कर्नीवरून कॅनडाची, लक्षात ठेवा. कर्नी, मार्क कर्नी हे कॅनडाचे पंतप्रधान आहे. मार्क कर्नी कॅनडाला, असं लक्षात ठेवा. ते बँक ऑफ कॅनडाचे माजी प्रमुख लिबरल पार्टीचे नेते आहेत. मार्क कर्नी हे कॅनडाच्या पंतप्रधानमध्ये नियुक्त झाले बघा. नंतर आहे बघा त्यामध्ये डॉक्टर अंजू राठी राणा यांचे कायदेशीर व्यवहार विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आणि कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव ठरल्या त्यामुळे इम्पॉर्टंट आहेत ती न्यूज. ठीक आहे. नंतर आहे तनुष्का सिंगची जगवारा स्क्वॉड्रनमध्ये नेमणूक. तर तनुष्का सिंग भारतीय हवाई दलाच्या IAF जगवार फायटर जेट स्क्वॉड्रनमध्ये कायमस्वरूपी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या आहेत ते. नंतर आहे अमिताभ मुखर्जी आहेत बघा. अमिताभ मुखर्जी यांची राष्ट्रीय खनिज विकास मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले बघा. अमिताभ मुखर्जी. नंतर आहे अजय भादू यांची केंद्र सरकारने वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव अजय भादू यांची नियुक्त करण्यात आले बघा. अजय भादू केंद्र सरकारने वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव अजय भादू यांची पासून म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले बघा. त्यामध्ये अजय भादू यांची गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस यांचे कार्यकारी अधिकारी CEO म्हणून नियुक्त झाले बघा. CEO रिपीट बघा. त्यामध्ये अजय भादू यांचे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले बघा. नंतर आहे अजित रत्नाकर जोशी यांची भारतीय RBI बँकेच्या कार्यकारी संचालकपदी बघा. RBIच्या कार्यकारी संचालकपदी अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्त करण्यात आली आहे. तेवढे लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर आहे यामांडू ओरसी, ते माजी महापौर, त्यास काही नाही एवढं इम्पॉर्टंट त्यामध्ये. तर म्हणून डॉक्टर मयंक शर्मा लक्षात ठेवा. डॉक्टर मयंक शर्मा यांची संरक्षक लेखा नियंत्रक कार्यभार स्वीकारला आहे बघा. संरक्षक लेखा नियंत्रक म्हणून कार्याचा पदभार स्वीकारला आहे त्यांनी. नंतर आहे फ्रेंच लक्झरी ब्रँडने सॅनेलने अनन्या पांडेला भारतातील पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले बघा. त्यामध्ये लक्षात ठेवा. त्यामध्ये फ्रेंच लक्झरी ब्रँडने सॅनेलने यांची अनन्या पांडेला भारतातील पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेली आहे. तेवढं लक्षात ठेवा. ओके फ्रेंड्स, इथं आपलं झालेलं आहे बघा जे काही प्रमुख नेमणूक आहेत. ओके, लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.